नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 8व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. सर्वधर्म समन्वयासाठीच श्री रामकृष्णांनी शरीर धारण केलं होतं. आपल्या सगळ्या साधनांनी आणि आपल्या संपूर्ण जीवनाने त्यांनी ह्या समन्वयाचीच प्रतिष्ठापना केली. सगळे धर्म सत्य आहेत. हाच सर्व धर्म समन्वयाचा मूलमंत्र आहे. धर्मांतर केलेल्याला पुन्हा स्वधर्मात परत आणून माताजींना ह्याच सर्व धर्म समन्वयाचं उदाहरण स्थापित करायचं होतं का? माताजींच्या जीवनातील ही घटना विशेष लक्ष देण्यासारखी आहे. आम्हाला असं वाटतं की सगळे धर्मच ईश्वर प्राप्तीचे खरे मार्ग आहेत. ह्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर धर्मत्यागाचं काहीच महत्त्व राहत नाही. त्यात आणखी पूर्वी जो त्यांनी परधर्म स्वीकारला होता तो काही सत्यप्राप्तीच्या इच्छेने स्वीकारला नव्हता. काही निराळ्या गोष्टींच्या मोहात पडून त्या ब्राह्मण कुमाराला धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं होतं. हिंदू धर्म हा काही चुकीचा मार्ग नाही. हिंदू धर्म देखील सत्य आहे. तेव्हा त्याला पुन्हा त्या सत्य धर्मात आणून माताजींनी सर्व धर्म सत्य आहेत या धर्मसमन्वयाच्या तत्वाचं महत्त्वच वाढवलं. त्या धर्मांतरित व्यक्तीला जेव्हा आपल्या आचरणाबद्दल पश्चात्ताप वाटत होता तेव्हा तिला स्वधर्माचं दार उघडून देणं आवश्यकच होतं. श्री रामेश्वरांचं दर्शन घेण्याचं माताजींच्या मनात फार दिवसापासून होतं. कोठारच्या मुकामात त्यांची ती इच्छा तीव्र झाली. ते ओळखून मद्रासून स्वामी रामकृष्णानंदांनी माताजींच्या दक्षिण भारत भ्रमणाची सगळी जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि तिकडे येण्याविषयी त्यांनी माताजींना आदरपूर्वक पत्र लिहिलं. त्याप्रमाणे इसवी सन 1911च्या फेब्रुवारीत सेवक आणि बरोबरच्या स्त्रिया यांना घेऊन दक्षिण भारतातील मुख्य तीर्थक्षेत्र जे रामेश्वर तिथे जाण्यासाठी माताजी कोठारहून मद्रासला यायला निघाल्या. खुर्दा रोड स्टेशन गेल्यावर भल्या मोठ्या चिल्का सरोवराच्या किनाऱ्याने गाडी चालली होती. ती सकाळची वेळ होती. पांढरे स्वच्छ बगळे निळ्या आकाशात माळेच्या आकारात उडत चालले होते. ते दृश्य पाहून माताजींचं हृदय एखाद्या लहान मुलीसारखं उल्लसित झालं. चिल्का सरोवरात लहान लहान बेटं आहेत. तिथे नीलकंठ आदी निरनिराळ्या प्रकारचे पक्षी उडत होते. नीलकंठाला पाहून माताजीने त्याला हात जोडून प्रणाम केला. गाडी मद्रासला पोचली. स्वामी रामकृष्णानंदांनी देवीला शोभेल अशा थाटामाटाने माताजींचं स्टेशनवर स्वागत केलं आणि मैलापूर विभागात मठाच्या अगदी जवळच एक घर भाड्याने घेऊन तिथे त्यांनी माताजींच्या राहण्याची व्यवस्था केली. मोठ्या आग्रहाने माताजींना त्यांनी तिथे काही दिवस ठेवून घेतलं. तिथे अनेक स्त्री पुरुषांना माताजींकडून दीक्षा घेण्याचं भाग्य लाभलं. शेकडो लोक त्यांच्या दर्शनाने कृतकृत्य झाले. मद्रासून माताजींना आणि त्यांच्या बरोबरच्या मंडळींना घेऊन स्वामी रामकृष्णानंद रामेश्वरला जाण्यासाठी निघाले. वाटेत ते मदुरा इथे उतरले. मदुरेचं विशाल मंदिर स्थापत्यकलेच्या दृष्टीने भारतात अद्वितीय आहे. त्या मंदिरात सुंदरेश्वर स्वामी नामक शिवलिंग आणि मीनाक्षी देवी यांच्या मूर्तीची पूजा होते. मंदिराजवळच शिवगंगा नावाचा तलाव आहे. माताजींनी तलावात स्नान केलं आणि देवाचं दर्शन घेतलं. तिथल्या पद्धतीप्रमाणे त्यांनी त्या तलावाच्या काठी तुपाचे दिवेही लावले. मदुरेहून माताजी रामेश्वरला आल्या. रामेश्वर इथलं सुप्रसिद्ध मंदिर रामनाथच्या राजाच्या ताब्यात आहे. रामनाथचे राजे स्वामी विवेकानंदांचे शिष्य होते. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तारेने आदेश दिला, माझ्या गुरूंच्या गुरुचे, माझ्या परमगुरूचे शुभागमन होत आहे. त्याची सर्व प्रकारे सुव्यवस्था ठेवावी. माताजी रामेश्वरला 3 दिवस राहिल्या. दक्षिण भारतातील त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याची परवानगी कोणालाच नसे. फक्त मंदिराचे पुजारी देवाजवळ जाऊन पूजा करत. इतर यात्रेकरूंना ते ब्राह्मण असले तरी आत येऊ दिले जात नसे. परंतु राजाच्या विशेष आज्ञेवरून माताजींना आणि त्यांच्याबरोबरच्या मंडळींना गाभाऱ्यात नेण्यात आलं. माताजींनी स्वतः आपल्या हाताने पूजन केलं. श्री रामेश्वर शिवलिंगाचे दर्शन होताच माताजी दिव्य भावात मग्न झाल्या. त्यांनी गंगाजलाने महादेवाला स्नान घातलं. स्वामी रामकृष्णानंदांनी सोन्याची 108 बिल्वपत्रे जमवून ठेवली होती. ती वाहून आणि अन्य पूजाद्रव्ये अर्पण करून त्यांनी यथाविधी पूजा केली. पूजा करताना भावाविष्ट अवस्थेत त्यांच्या तोंडून जसं मी ठेवलं होतं अगदी तसंच आहे असे शब्द बाहेर पडले. ते शब्द ऐकताच जवळच उभ्या असलेल्या सेवकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
त्यांनी थोड्या वेळाने विचारलं, आई, तेव्हा तुम्ही तिथे काय म्हणाला होता? माताजींनी लगेच स्वतःला सावरून उत्तर दिलं, काही नाही, असंच काहीतरी माझ्या तोंडून निघून गेलं. माताजी श्री रामेश्वराची पूजा आणि आरती पाहायला रोज जात असत. पंड्याच्या तोंडून त्यांनी श्री रामेश्वर महात्म्य ऐकलं. पौराणिक कथा ऐकताना प्राचीन रीतीप्रमाणे त्या हातात विड्याची पानं, सुपारी, पैसा घेऊन बसत असत. त्यांनी एक दिवस पंड्यांना चांगलं भोजन दिलं आणि पुष्कळ दक्षिणा दिली. माताजी आचार नियमांचं अगदी तंतोतंत पालन करत असत. राजाने आपल्या अधिकाऱ्याला माताजींना मंदिराचं रत्नभांडार उघडून दाखवण्याचा आणि त्यातून त्यांना आवडेल ते भेट म्हणून देण्याचा आदेश दिला होता. माताजी जेव्हा रत्नागार पाहायला गेल्या तेव्हा त्यांना मोठाच पेच पडला. त्याविषयी त्यांनी पुढे सांगितलेली हकीकत आपण पाहूया. हा शशीने म्हणजे स्वामी रामकृष्णानंदांनी 108 सोन्याच्या बिल्वपत्रांची पूजा माझ्या हातून घडवली. रामनाथच्या राजाने आपल्या दिवाणाला मला आपला राजवाडा आणि खजिना उघडून दाखवण्याचा आणि त्यातील मला आवडेल ती वस्तू भेट म्हणून देण्याचा हुकूम दिला. त्यांना काय सांगावं ते काही मला सुचेना. शेवटी मी म्हटलं, बेटा, मला काही एक नको. आम्हाला जे जे हवं होतं त्या सगळ्याची व्यवस्था तर शशीने करून दिली आहे. तथापि त्यांना वाईट वाटायला नको म्हणून मी म्हटलं, ठीक आहे, राधूला जर काही हवे असेल तर ती मागून घेईल. मी राधूला म्हणाले, राधू, तुला जे हवं ते इथे मिळू शकतं, मागून घे. मी तिला असं म्हटलं खरं, पण नंतर जेव्हा आम्हाला हिऱ्या रत्नाचे अलंकार दाखवायला त्यांनी प्रारंभ केला तेव्हा माझ्या छातीत धडधड व्हायला लागलं. व्याकुळ होऊन मी ठाकूरांना प्रार्थना केली, ठाकूर, सांभाळा, राधूच्या मनात कशाचीही वासना येऊ देऊ नका. राधू म्हणाली, हे सगळं मला काय करायचं? मला यातलं काही एक नको. माझी पेन्सिल कुठे हरवली कोण जाणे, तेवढी मला विकत घेऊन द्या. हे तिचं बोलणं ऐकून माझ्या जीवात जीव आला. बाहेर येऊन एका दुकानातून तिला मी 2 पैशाची पेन्सिल घेऊन दिली. रामेश्वरपासून 15 मैलावर धनुष्यकोटी तीर्थ आहे. तिथे सोन्याचे किंवा चांदीचे धनुष्यबाण देऊन पूजा करतात. माताजींना तिथे जाता आलं नाही, परंतु त्यांनी आपल्या सेवकांकरवी चांदीचे धनुष्य आणि बाण पूजेसाठी धनुष्यकोटीला पाठवलं होतं. रामेश्वरहून माताजी मदुरेला गेल्या आणि तिथून त्या मद्रासला परत आल्या. पुन्हा तिथे भक्तमंडळी जमू लागली. माताजी दर्शन आणि दीक्षा देऊ लागल्या. लोक धन्य होऊ लागले. तीही एक आश्चर्यजनकच गोष्ट होती. गुरु आणि शिष्य यांना परस्परांच्या भाषेचं ज्ञान नसल्यामुळे परस्परांचं बोलणं समजत नव्हतं. दीक्षा देताना माताजी आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या संचाराने शिष्याची हृदय प्रकाशाने भरून टाकीत होत्या. त्या जे सांगत ते सगळं शिष्यांना समजे. त्यांची हृदय संतृप्त होऊन जात. मद्रासला काही दिवस राहिल्यानंतर बंगलोरच्या मठाध्यक्षांच्या आग्रहावरून माताजी सगळ्यांना घेऊन बंगलोरला पोहोचल्या. मार्च 1911. तिथला मठ शहराच्या सीमेवर अगदी एकांतात आहे. आसपासच्या सुंदर वृक्षामुळे एकंदर वातावरण फारच मनोरम आहे. ते सर्व पाहून माताजींना फार आनंद झाला. सगळा मठ त्यांच्या राहण्यासाठी रिकामा करून देण्यात आला. माताजींच्या राहण्याची व्यवस्था मठातील देवमंदिरात करण्यात आली. त्यांच्याबरोबरच्या स्त्रियांची व्यवस्था निरनिराळ्या खोल्यात झाली. मठातील संन्यासी, ब्रह्मचारी आणि माताजींचे सेवक यांच्यासाठी मठाच्या अंगणात तंबू उभे करण्यात आले. माताजींच्या मंगल आगमनामुळे मठात पुष्कळ लोक येऊ लागले. माताजी त्याविषयी बोलताना एकदा म्हणाल्या होत्या, बंगलोरला लोकांची काय गर्दी उसळत असे. गाडीतून उतरताच लोकांनी फुलांचा वर्षाव केला. रस्त्यावर फुलांचे ढीग पडले. ठाकूरांचा जीवनादर्श, त्यांची शिकवण सगळीकडे पसरत आहे म्हणून तर इतके लोक येत होते. बंगलोरला माताजी केवळ 7 दिवस राहिल्या. एक दिवस दुपारी निरनिराळी मंदिरं आणि शहर पाण्याच्या निमित्ताने माताजींना थोड्या वेळासाठी बाहेर नेण्यात आलं होतं. तेवढ्या वेळात मठाचं अंगण दर्शनार्थी लोकांनी फुलून गेलं होतं. माताजी परत आल्या असं ऐकताच त्या विशाल जनसमुदायाने त्यांना साष्टांग प्रणिपात घातला. त्यावेळचे ते दृश्य फारच हृदयस्पर्शी होतं. ते पाहून माताजी सद्गतीत होऊन गाडीतून खाली उतरल्या आणि आपला उजवा हात वर उचलून एखाद्या देवी मूर्तीप्रमाणे अभय मुद्रा धारण करून थोडा वेळ निश्चल उभ्या राहिल्या. कोणत्या तरी अतर्क्य दिव्य शक्तीच्या प्रभावामुळे सगळे अगदी मंत्रमुग्ध झाले. सगळ्यांची हृदय अनिर्वचनीय आनंदाने भरून गेली. धीर गंभीर शांत गतीने माताजी मठात आल्या. त्यांच्या भेटीसाठी भक्तजन मंत्रमुग्धासारखे स्तब्ध होऊन तिथेही बसले होते. माताजींच्या नुसत्या मौन दर्शनाने सगळ्यांच्या हृदयात एक अवर्णनीय आनंदधारा प्रवाहित होऊ लागली.
ते एक स्वर्गीय दृश्य होतं. ती एक अतिंद्रिय अनुभूती होती. त्या प्रगाढ निस्तब्धतेचा भंग करत माताजी जवळच उभ्या असलेल्या सेवकाला म्हणाल्या, मला जर या लोकांची भाषा येत असती तर मी यांच्याशी 2 गोष्टी बोलले असते. त्यामुळे यांना पुष्कळ शांती लाभली असती. माताजी जे बोलल्या ते त्या सेवकाने इंग्रजीत अनुवाद करून तिथे जमलेल्या लोकांना सांगितलं. तेव्हा त्या भक्तांनी नमस्कार केला आणि ते म्हणाले, नाही नाही, हेच चांगलं आहे. यानेच आमची हृदय आनंदाने तृप्त झाली आहेत. अशा वेळी भाषेची काहीही आवश्यकता नाही. आनंदमयी माताजींच्या नुसत्या उपस्थितीने चहूकडे आनंद सुगंध दरवळू लागत असे. बंगलोर इथल्या आश्रमाच्या अंगणातच एक चंदनाचा वृक्ष आणि एक टेकडी असल्याचं पाहून माताजींना फार आनंद झाला. एके दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी माताजी त्या टेकडीवर चढल्या आणि आत्ममग्न होत सूर्यास्त पाहू लागल्या. ते ऐकून भावविवल होऊन स्वामी रामकृष्णानंद म्हणाले, वा वा, आई पर्वतवासिनी झाल्या आहेत तर. असं म्हणून तेही लगेच त्या टेकडीवर चढले आणि माताजींच्या चरणांना वंदन करून त्यांची स्तुती करू लागले. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि मग करुण कंठाने ते म्हणाले, कृपा कृपा. माताजींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना विपुल आशीर्वाद दिला. टेकडीवर थोडा वेळ बसून माताजींनी तेथे जप ध्यान आदिही केलं. माताजींच्या पवित्र चरणस्पर्शामुळे ते स्थान पुण्यतीर्थ बनलं. माताजी बंगलोरहून मद्रासला आल्या. 1-2 दिवस तिथे विश्रांती घेऊन त्या कलकत्त्याला जायला निघाल्या. वाटेत एका दिवसासाठी राजमहेंद्रीला उतरून त्यांनी गोदावरीत स्नान केलं आणि जगन्नाथपुरीला 3-4 दिवस राहून त्या 11 एप्रिल 1911 रोजी कलकत्त्याला येऊन पोचल्या. तीर्थदर्शन करून आणि दक्षिण भारतातील अनेक भक्तांच्या अंतःकरणात आध्यात्मिकतेचा संचार करून माताजी कलकत्त्याला परत आल्या. त्यानंतर थोड्याच दिवसांनी स्वामी ब्रह्मानंद प्रभृती श्री रामकृष्ण देवाचे संन्यासी शिष्यगण आले आणि त्यांना आदरपूर्वक बेलूर मठात घेऊन गेले. मठाच्या प्रवेशद्वारावर मंगल घटाची स्थापना करण्यात आली होती. केळीचे खांब उभे केले होते. जगत जननीचं शुभागमन होणार आहे ना. माताजींची गाडी मठाच्या फाटकातून आत प्रवेश करताच स्वामी ब्रह्मानंदाच्या आदेशानुसार सर्व संन्याशांनी आणि अन्य भक्तांनी मिळून एका सुरात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके या मंत्राने देवीला वंदन केलं. सगळे लोक भक्ती विनम्र हृदयाने हात जोडून दोन्ही बाजूनी उभे होते. माताजी एखाद्या सजीव देवमूर्तीसारख्या मृदुमंद गतीनं चालत पुढे आल्या. स्वामी ब्रह्मानंदाने त्यावेळी कोणीही पुढे जाऊन चरणस्पर्श करायचा नाही म्हणून मुद्दाम बजावलं होतं. माताजी हळूहळू पुढे चालल्या होत्या. इतक्यात एकाएकी एक संन्यासी धावत आला आणि माताजींच्या चरणी वंदन करून दिसेनासा झाला. इकडे ब्रह्मानंद ओरडले, पहा पहा, कोण आहे तो, पकडा त्याला. नंतर कळलं की तो संन्यासी दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः खोका महाराज श्री रामकृष्णांचे शिष्य स्वामी सुबोधानंद होते. मग चहूकडे हास्याचा कल्लोळ उठला. माहेश्वरीच्या शुभागमनानिमित्त मठाच्या विस्तृत प्रांगणात संन्याशांनी एका सुरात काली संकीर्तन सुरू केलं. स्वामी ब्रह्मानंदानेही त्यात भाग घेतला. मात्र गुणगान करण्यात सगळेजण अगदी धुंद होऊन गेले. काली संकीर्तन ऐकता ऐकता स्वामी ब्रह्मानंद गाढ समाधीत मग्न झाले. थोड्या वेळाने काली संकीर्तन संपलं. सगळेजण मुग्ध होऊन त्या समाधीमग्न मूर्तीकडे पाहू लागले. असा बराच काळ गेला, परंतु ब्रह्मानंदांची समाधी उतरली नाही. मठाच्या वर्षाखोलीत माताजींच्या विश्रामाची व्यवस्था होती. माताजींना राखालच्या म्हणजे स्वामी ब्रह्मानंदांच्या समाधीसंबंधी समजताच त्या थोडा वेळ मौन राहिल्या. नंतर त्यांनी एका संन्याशाला एक मंत्र सांगितला. ब्रह्मानंदाच्या कानात त्या मंत्राने वारंवार उच्चारण केल्यावर त्यांचं मन हळूहळू समाधीतून सामान्य जगात उतरलं. समाधीतून उतरताच गायकांना उत्साह देत स्वामी ब्रह्मानंद म्हणाले, हां, चालू द्या चालू द्या. जणू ते उगेच थोडासा वेळ उन्मनस्क झाले होते. माताजी दिवसभर मठात राहिल्या. संन्यासी आणि भक्त संतांना त्यांनी आपल्या सहवासाने कृतार्थ केलं. जागृत शक्तिरूपिणीच्या केवळ निवासाने सगळ्यांच्याच हृदयात आध्यात्मिक शक्ती जागृत होत असे. श्री रामकृष्ण देवांचे अंतरंगीचे शिष्य स्वामी विज्ञानानंद एके दिवशी माताजींच्या अलौकिक ईश्वरी शक्तीसंबंधी बोलताना म्हणाले होते, तोपर्यंत मला माताजींचं दर्शन घडलं नव्हतं. मी त्यांच्या दर्शनासाठी गेलो. माताजी वर होत्या. मी खाली बसलो होतो. माझं हृदयकमल एकाएकी विकसित झालं. ही घटना बहुधा इसवी सन 1898 मधील आहे.
माताजी त्यावेळी बाग बाजारातील भाड्याच्या घरात राहत होत्या. रामेश्वरून परत आल्यावर माताजी महिना सव्वा महिना बाग बाजारात राहिल्या. 17 मे 1911 रोजी त्या जयराम वाटीला जायला निघाल्या. विष्णुपूरपर्यंत आगगाडी होती. पुढे कोआलपाडा मार्गे जवळजवळ 30 मैल पायी चालावं लागत होतं. माताजींसाठी आणि त्यांच्याबरोबरच्या मंडळींसाठी बैलगाडीची व्यवस्था होती. कोआलपाडा इथे तेथील निवासियांनी त्या सुमारास एक लहान आश्रम स्थापन केला होता. त्या आश्रमाचे लोक माताजींना आपल्या आश्रमात नेण्यासाठी उत्सुक होते. नवीन देवमंदिर अतिशय सुंदर सजवण्यात आलं. जगज्जननीच्या शुभागमनाच्या निमित्त रस्ते स्वच्छ करण्यात आले आणि त्यावर पायघड्या अंतरून फुलांच्या राशीच्या राशी ओतण्यात आल्या. सर्वजण अतिशय उत्सुकतेने माताजींच्या आगमनाची वाट पाहू लागले. माताजी आल्या. गाडीतून उतरून मृदुहास्ययुक्त मुद्रेने त्या पुष्पाच्छादित मार्गावरून चालू लागल्या. आश्रमवासियांची भक्ती पाहून माताजी संतुष्ट झाल्या. स्नान, पूजा आणि भोजन आटपून थोडा वेळ विश्रांती घेऊन पालखीत बसून माताजी जयराम वाटीकडे निघाल्या. एक एक जण येऊन सगळ्यांनी प्रणाम केला. माताजींनी सगळ्यांच्या मस्तकी हात ठेवून विपुल आशीर्वाद दिले. त्या म्हणाल्या, छान, इथे देखील ठाकूरांनी आपलं आसन जमवलं म्हणायचं. आम्हालाही आपली रस्त्यात विश्राम करायला जागा झाली. कोआलपाड्यासंबंधी माताजी म्हणत असत, ही तर माझी बैठकीची ओसरी आहे. तेव्हापासून कलकत्त्याला जाता येताना त्या कोआलपाड्याला विश्रांती घेत असत. कधीकधी त्यांनी तिथे मुक्कामही केला. जयराम वाटीला येऊन 10 जून 1911 रोजी त्यांनी आपल्या लाडक्या राधूचा मोठ्या थाटामाठाने विवाह केला. खूप हुंडा देण्यात आला. राधूला अगदी नखशिकांत दागिन्यांनी सजवण्यात आलं. व्याही मंडळींना आणि घरच्या लोकांनाच काय, पण जयराम वाटीतील सर्व लोकांना, आसपासच्या गावातील लोकांना आणि दीन दुःखजनांना खूप थाटाचं भोजन देण्यात आलं. नृत्य, गीत आणि इतर आमोद प्रमोद यांनी जयराम वाटी गाव अगदी फुलून गेलं. माताजींच्या आनंदाला सीमा राहिली नाही. राधूच्या विवाहानंतर माताजी काही दिवसासाठी कामारूपुकूरला गेल्या. श्री रामकृष्णांचे पुतणे रामलाल आणि पुतणी लक्ष्मीमणी तिथेच होती. दीक्षा घेतलेला एक भक्त देखील माताजींच्या दर्शनासाठी तिथे पोहोचला. तो अतिशय सरळ स्वभावाचा होता, त्यामुळे माताजींचा त्याच्यावर फार लोभ असे. श्री रामकृष्ण म्हणत असत, सरलता अंगी बांधल्याशिवाय भगवत प्राप्ती होत नाही. लहान मुलांच्या सरलतेचा दृष्टांत देऊन ते सांगत की जन्मजन्मांतरीच्या पुण्याईने बालकासारखी सरलता आणि निरागसता प्राप्त होते. माताजींनी मोठ्या प्रेमाने त्याला खाऊपिऊ घातलं. त्याच्याशी त्यांनी पुष्कळ गोष्टी केल्या. त्याला त्यांनी अनेकदा आशीर्वाद दिला. त्यांच्या प्रेमाला आणि आंतरिक तळमळीला जशी सीमाच नव्हती. श्री रामकृष्ण देवांच्या पुण्य पावन जन्मभूमीत कामारूपुकूर इथे जगज्जननींच्या प्रगाढ स्नेहछत्राखाली तो भक्त मोठ्या आनंदात होता. कोण जाणे का, पण दुसऱ्या दिवशी माताजींनी एकाएकी त्याला विचारलं, तू घरी कधी जाणार आहेस? त्या भक्ताला हा प्रश्न मोठा विचित्र वाटला. त्याबरोबर त्याला थोडं दुःखही वाटलं. साधारणत माताजींजवळ कोणी भक्त गेला म्हणजे त्या त्याला सोडू इच्छित नसत. इतक्यात जाऊ नकोस म्हणूनच बहुधा सांगत. खिन्न मुद्रेने हा भक्त म्हणाला, आई, मी बेलूर मठ पाहिला नाही, तेव्हा इथून तिकडे जाईन आणि मग घरी जाईन म्हणतो. माताजी म्हणाल्या, यावेळी बेलूर मठात जाण्याची काही एक आवश्यकता नाही, तू आजच घरी जा कसा? भक्त म्हणाला, आई, मी आता इतक्या दूर आलो आहे, तेव्हा मठाचं दर्शन घेतल्याशिवाय घरी परतायला माझं मन घेत नाही. ते काही नाही, तू घरी परत जा. माझ्या आज्ञेचं उल्लंघन करणं चांगलं नाही. माताजींनी खणखणीत आवाजात त्याला बजावलं. एकीकडे मठात जाण्याची तीव्र इच्छा तर दुसरीकडे माताजींचा आदेश. शेवटी घरी परतण्याचाच निश्चय करून दुसऱ्या दिवशी निरोप घेण्यासाठी तो माताजींजवळ आला. त्याने प्रणाम करून वर पाहताच माताजींनी त्याला हाक मारून म्हटलं, वैकुंठ, माझं नाव घेत राहा बरं का. त्यावेळी माताजी जणू दुसऱ्याच कोणी झाल्या होत्या. त्यांचा स्वर दैवी वाटत होता. दुसऱ्याच क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं आणि त्या म्हणाल्या, ठाकूरांचं नाव घेत राहा. त्यांचं नाव घेतल्याने सगळं ठीक होईल. श्री रामकृष्णांची पुतणी लक्ष्मीमणी त्यांच्या जवळच बसली होती. माताजींचा तो आवाज ऐकून ती दचकली. त्यांची ती मूर्ती पाहून तर तिच्या आश्चर्याला सीमाच उरली नाही. थोडा वेळ थांबून ती म्हणाली, नाही आई, तुम्ही असे कसे म्हणता? हा तर अन्याय झाला. भक्त बालकांना असं पेचात टाकून कसं बरं चालेल? नेहमीच्या आवाजात माताजी म्हणाल्या, का बरं, मी काय केलं? लक्ष्मीमणी म्हणाली, आई, आधी तुम्ही वैकुंठाला सांगितलं की माझं नाव घेत राहा आणि आता सांगता की ठाकूरांचं नाव घेत राहा.
माताजीने पुन्हा तीच सारभूत गोष्ट सांगितली. मग त्यात काय झालं? ठाकूरांचं नाव घेतलं की त्यात सगळं आलंच. यावर भक्ताची बाजू घेऊन लक्ष्मीमणी म्हणाली, आई, अशा प्रकारे भक्ताला पेचात टाकणं ठीक नाही. भक्ताला उद्देशून त्या म्हणाल्या, ऐक वैकुंठ, माझं नाव घेत राहा हे मी आज माताजींच्या तोंडून पहिल्यांदा ऐकते आहे. तू ते नीट लक्षात ठेव. तुझं हे महत्भाग्य समज की माताजींनी स्वतः तुला हे सांगितलं. तू माताजींचंच नाव घेत राहा. मग माताजींकडे वळून लक्ष्मीमणी म्हणाल्या, सांगा आई, मी म्हणते ते ठीक आहे ना? अशा रीतीने आपलं रहस्य प्रकट झाल्यामुळे माताजींची मुद्रा लज्जेने आरक्त झाली. त्या काही बोलल्या नाही. जणू त्यांनी आपली मूक संमती दिली. माताजींनी पुन्हा भक्ताला सांगितलं, तू इथून सरळ घरी जा. आत्ता मठात किंवा इकडे तिकडे जाण्याची काही एक आवश्यकता नाही. घरी जाऊन आईवडिलांची सेवा कर. यावेळी तुला वडिलांची सेवा करणंच योग्य आहे. घरी जाऊन भक्त पाहतो तो त्याचे वडील एकाएकी अतिशय आजारी झालेले. तो कामरूपुकूरला गेला तेव्हा त्याची तब्येत अगदी चांगली होती आणि आता परत आला तर ते अत्यवस्थ झालेले. आणखी 6-7 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्रिकालदर्शी माताजींनी आपल्याला परत का पाठवलं ते आता त्या भक्ताच्या लक्षात आलं. ह्या खेपेला जवळजवळ 8 महिन्यानंतर माताजी कलकत्त्याला चालल्या होत्या. ते स्वदेशी आंदोलनाचं युग होतं. कोआलपाडा आश्रमात चरखा, हातमाग आदींना प्राधान्य मिळालेलं माताजींच्या लक्षात आलं. कलकत्त्याला जाण्याच्या काही दिवस पूर्वी जयराम वाटीला असता त्यांनी कोआलपाड्याच्या आश्रमाच्या अध्यक्षांना सांगितलं, ऐक बेटा, तुम्ही मंडळींनी ठाकुरासाठी मंदिराची जागा तयार केली आहे. आम्हाला उतरण्या थांबण्याची सोय केली आहे. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की ह्यावेळी कलकत्त्याला जाताना ठाकुरांची तिथे स्थापना करावी. तुम्ही सगळी तयारी ठेवा. यापुढे पूजा, नैवेद्य, आरती सगळं नियमितपणे करा. नुसत्या स्वदेशी आंदोलनाने काय होणार आहे? आपल्याला आपले ठाकूरच सगळं काही आहेत. सगळ्यांच्या मुळाशी तेच आहेत. तेच आदर्श आहेत. जे काही करायचं असेल ते त्यांचा आश्रय घेऊन करा. म्हणजे मग त्यात कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. स्वामी विवेकानंद प्रणीत स्वदेश सेवेच्या भावनेने प्रेरित होऊनच कोआलपाड्याच्या अध्यक्षांनी आपल्या आश्रमात चरख्याला आणि हातमागांना स्थान दिलं होतं. त्यामुळे ते म्हणाले, स्वामीजींनी तर देशसेवा करण्याबद्दल अनेकदा सांगितलं आहे. आपल्या नवतरुणांना ते ह्या बाबतीत नेहमी प्रोत्साहन देत असत. त्यासाठीच त्यांनी निष्काम कर्म आचरायला सांगितलं आहे. ते जर आज जिवंत असते तर ह्या कार्याची खूप प्रगती झाली असती. स्वामीजींचं नाव ऐकताच माताजींच्या अंतःकरणात एक करुण स्वर झंकारला. त्या म्हणाल्या, अरे बेटा, आज जर माझा नरेन जिवंत असता तर काय या कंपनीवाल्यांनी त्याला सोडलं असतं? त्याला त्यांनी तुरुंगात डांबलं असतं. मला तर ते दृश्य कल्पनेने सुद्धा पावत नाही. नरेन म्हणजे जणू म्यानातून निघालेली तलवार होता. परदेशातून परत आल्यावर तो मला म्हणाला, आई, तुमच्या आशीर्वादाने ह्या युगात देखील हनुमंतासारखे उड्डाण न करताच मी त्या लोकांनी बनवलेल्या जहाजावर चढून त्यांच्या देशात गेलो आणि तिथेही ठाकुरांचा अपार महिमा मी पाहिला. प्रत्येक सद्गृहस्थांनी माझ्या तोंडून ठाकुरांच्या गोष्टी ऐकल्या आणि त्यांच्या जीवनादर्शाचा स्वीकार केला. ती देखील तर माझीच लेकरे आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? माताजींचं ते आवेशपूर्ण बोलणं ऐकून सगळे अगदी स्तब्ध झाले. प्रकरण 9. कलकत्त्याला जातेवेळी माताजी ठरल्याप्रमाणे कोआलपाडा आश्रमात आल्या. त्यांच्या आदेशानुसार तेथील मंडळींनी श्री ठाकुरांच्या विशेष पूजेची जय्यत तयारी करून ठेवली होती. स्वतः माताजींनी ठाकुरांचा आणि आपला फोटो जवळजवळ ठेवून पूजेची सांगता केली. एका संन्याशाकरवी रीतीप्रमाणे होम हवनादी करण्यात आलं. माताजी 24 नोव्हेंबर इसवी सन 1911 रोजी कलकत्त्याला पोहोचल्या. त्यांच्या आगमनामुळे भक्तांच्या हृदयात आनंदाचा स्रोत उसळ्या वारू लागला. माताजींची कृपा व्हावी म्हणून निरनिराळ्या ठिकाणाहून भक्तजन गोळा होऊ लागले. माताजींनी आपल्या कृपेचा दरवाजा सताड उघडा केला. त्यांच्या कृपेला कोणीही मुकला नाही. त्यांच्या कृपा परिसाच्या स्पर्शाने शेकडो भक्तांच्या जीवनाचं सोनं झालं. जगाला मातृभावाचा पाठ शिकवण्यासाठी शारदादेवींनी देहधारण केला होता. त्या प्रथम आई होत्या आणि नंतर गुरु होत्या. त्यांच्या मातृभावाने गुरुभावाला झाकून टाकलं होतं. ज्या कोणी त्यांना आई म्हणून हाक मारली त्या प्रत्येकाला त्यांनी प्रेमाने कुशीत घेतलं. त्या प्रत्येकाला त्यांनी आश्रय दिला. देखणा, कुरू, पुरुष, स्त्री, मुलगा, मुलगी, सबल, दुर्बल असं काही एक भेदभाव तिथे नव्हता. आई अशी नुसती हाक कानी आली की त्यांच्या हृदयात प्रचंड खळबळ उत्पन्न होत असे. त्या हाक मारणाऱ्या बालकाला कडेवर उचलून घेतल्याशिवाय, त्याला आश्रय दिल्याशिवाय,
त्यांच्या चित्ताला शांत वाटत नसे. केवळ वर्तमानकाळच्याच नव्हे तर भविष्यकाळच्याही त्यांच्या भक्तांना त्या आधार होत्या. त्यांना भवसागराच्या पलीकडे नेणं हेच त्यांचं कार्य होतं. श्री शारदा देवींच्या ठिकाणी प्रकट झालेला गुरुभाव म्हणजे दुसरं काही नसून मातृभावाचंच ते एक रूपांतर होतं. ज्याला त्यांनी एकदा कडेवर घेतलं त्याला त्या काही कधी फेकू शकत होत्या. म्हणूनच गुरु या नात्याने आपल्या आश्रयाला आलेल्या सर्व बालकांना पहिलं तीराला नेण्यासाठी त्या कटिबद्ध झाल्या होत्या. पलीकडे देखील तेच होतं. आई आणि तिची बाळं, चिरमिलन, त्यांचं मातृप्रेम म्हणजे दैवी मातृप्रेम असते. आपल्या आश्रित बालकांची त्या किती म्हणून काळजी वाहत. कोणावर जर काही आपत्ती आली तर त्या अगदी प्राणपणाने त्याच्या रक्षणासाठी धावून जात. पक्षिणीप्रमाणे आपल्या बालकांना ते आपल्या प्रेमळ पंखाखाली घेत आणि सगळ्या संकटापासून त्यांचं संरक्षण करत. एकदा एक भक्त बालकाला खिन्न वदन पाहून करुणामूर्ती माताजी त्याला म्हणाल्या होत्या, तुम्हा लोकांना काय वाटतं, ठाकूरांनी हा देह जरी ठेवला नाही तरी ज्या लोकांचा भार मी शिरावर घेतला आहे त्यातून मी मोकळी होईन म्हणता? छे छे, त्यांच्यापैकी एक जण जरी उरला तरी माझी सुटका होणार नाही. मला त्या सगळ्यांच्या बरोबर राहावं लागेल. त्यांच्या चांगल्या वाईटाची जबाबदारी घ्यावी लागेल. ज्यांना एकदा आपलं म्हणून जवळ केलं त्यांना काही फेकून तर देता येत नाही. आवेशाने बोलता बोलता माताजींचा कंठ दाटून आला. शिष्याने गुरुची सेवा कशी करावी ते शास्त्रग्रंथात वर्णिलं आहे. गुरु म्हणजे शिवमूर्ती, भगवंताचं मानवी स्वरूप. गुरुरूपी भगवंताची तन मन वाणीने सेवा करणं ही सर्वोत्तम साधना आहे. तोच सिद्धीचा सुलभ मार्ग आहे. परंतु माताजींच्या बाबतीत याच्या अगदी उलट प्रकार होता. कारण त्या नुसत्या गुरु नाहीत तर त्या आई आहेत. म्हणूनच त्या आपल्या शिष्य बालकांची अतिशय प्रेमाने आणि हळुवारपणे सेवा करण्यात नेहमी घडलेल्या असायच्या. स्वतःची सेवा करण्याची त्या कधी शिष्यमंडळींना संधीच देत नसत. ह्याबद्दल शिष्यांनी कितीही तक्रार केली तरी त्या ऐकत नसत. त्यामुळे कित्येक वेळा शिष्य खूप रागवतही. परंतु माताजींच्या हृदयात अपार तृप्ती आणि शांती वास करत असे. एक दिवस एक भक्त माताजींचं दर्शन घेण्यासाठी बाग बाजारात आला. ग्रीष्माचं कडक ऊन तापत होतं. भर उन्हात होरपळत भाजत तो आला होता. अनेक प्रकारच्या सांसारिक अशांतीमुळे तो आधीच पेडला होता. त्यात वातावरणातील उष्णतेची भर पडली. घामाने भिजलेला मरगळलेला असा तो वर गेला आणि त्याने शांतिमयी माताजींच्या चरणी प्रणाम केला. माताजींनी लगेच एक पंखा घेतला आणि त्या वारा घालू लागल्या. आपल्या बालकाचं ते करपलेलं तोंड पाहून करुणामयी माताजींचं हृदय द्रवलं. शिष्याने वारंवार नको म्हटलं तरी त्यांनी मुळीच ऐकलं नाही. प्रेमळ गोड आवाजात त्या म्हणाल्या, नाही बेटा, तू शांत बैस, मी पंख्याने तुला वारा घालते. त्या मंगल वायू लहरीच्या स्पर्शाने शिष्याचं शरीर तर सुखावलंच, पण त्यापेक्षा कितीतरी अधिक त्याचं मन, त्याचे प्राण सुखावले. उन्हाने करपून मरगळलेलं त्याचं मुख आनंदाने आणि उल्हासाने तृप्त आणि तेजस्वी दिसू लागलं. अशांती दग्ध प्राण शांती मलया नीलाच्या स्पर्शाने सरस आणि स्निग्ध झाले. एक दिवस देखील ज्याने माताजींच्या स्नेह ममतेचा रस चाखला आहे तोच माताजींना आपल्या संतानांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाची कल्पना करू शकतो. कधीही म्लान न होणाऱ्या ज्योतीप्रमाणे त्या पुण्यस्मृतीने बालकांची हृदये सदा प्रकाशमान करून ठेवली आहेत. सगळ्याच बालकांना त्या आपल्या प्रेमळ मांडीवर उचलून घेत. आई कधी आपल्या बालकाशी काही आडपडदा ठेवते का? माताजींचं तसंच होतं, कारण त्या खरोखरच आई होत्या. एक दिवस माताजींची एक शिष्या शाळा सुटल्यावर दुपारच्या कडक उन्हात माताजींजवळ आली. माताजी लगेच घाबरून तिला म्हणाल्या, अगं, जेवण झाल्याबरोबर उन्हात असं धावत पळत का यावं बरं? आता थोडा वेळ माझ्याजवळ नीच पाहू. माताजींच्या अंथरुणावर निजायच्या शिष्येला संकोच वाटू लागला. त्या तर गुरु आहेत, जगतजननी आहेत, त्यांच्या अंथरुणावर निजायचं. माताजी प्रेमाने म्हणाल्या, त्यात काय झालं, ये बेटा, पड थोडीशी, मी सांगते ते ऐक मुकाट्याने. इथे येऊन झोप कशी? शेवटी शिष्याला माताजींचं ऐकावंच लागलं. आणखी एके दिवशीची तिचीच गोष्ट. शाळेतून मधल्या सुट्टीत ती माताजींकडे आली. उन्हाळ्याचे दिवस होते. ऊन खूप कडाडलं होतं. तिचं शरीर घामाने डबडबलेलं पाहून माताजी लगेच उठल्या आणि पंखा घेऊन वारा घालता घालता म्हणाल्या, ते अंगातलं काढून टाक, जरा हवा लागू दे अंगाला. शिष्याला फारच संकोचल्यासारखं झालं. ती पुन्हा पुन्हा म्हणत होती, पंखा मला द्या, मी घेते वारा. माताजी तिला प्रेमाने पुन्हा पुन्हा सांगत होत्या, ऐक ग, तापली आहेस किती, जरा गार तर हो. त्यानंतर त्याने तिला गार पाणी प्यायला दिलं, थोडं गोड खायला दिलं. तेव्हा कुठे त्यांना समाधान वाटलं. तसं पाहिलं तर ही घटना अगदी साधी आहे,
पण माताजींच्या अव्याज मनोहर प्रेमसुगंधामुळे तिला असामान्यत्व प्राप्त झालं आहे. माताजी बाजारात आल्या की निरनिराळ्या ठिकाणाहून येणाऱ्या भक्तांची तिथे एकच गर्दी जमत असे. सकाळपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत त्यांच्याजवळ भक्तांची रीघ लागलेली असे. त्यात स्त्रियाच अधिक असत. त्या गर्दीला आवरणं सेवक मंडळींना फार कठीण जात असे. एक दिवस एक सेवक दुःखाने म्हणाला, आई, दिवसभर भक्तांची एकच गर्दी जमली होती. तुम्हाला थोडीशी विश्रांती घेता आली नाही. माताजी करुण स्वरात म्हणाल्या, मी तर रात्रंदिवस ठाकूरांची प्रार्थना करते. ठाकूर, हे सगळं कमी करा. मला थोडी विश्रांती घेऊ द्या. पण तसं कुठलं व्हायला? जितके दिवस मी आहे तितके दिवस असंच चालणार. आता चहूकडे ठाकूरांच्या उपदेशाचा प्रचार झाला आहे ना, म्हणूनच इतकी गर्दी होते. मी लोकांना किती सांगते, आपल्या कुलपुरोहिताकडून दीक्षा घ्या. त्या पुरोहितांना काही आशा असते. मला काय, काही एक नको. पण काय करू, लोक ऐकतच नाहीत. नका येऊ म्हटलं तर रडतात. ते पाहून मला त्यांची दया येते. बरं, आता माझेही थोडेच दिवस राहिले आहेत. जितके दिवस मी आहे तितके दिवस असंच चालणार. माताजींजवळ अनेक प्रकारचे भक्त येत असत. कोणाच्या कशा भावना असत तर कोणाच्या कशा. काही जण तर विचित्रच कल्पना बाळगून येत. एके दिवशी सकाळी माताजी पूजा करून नुकत्याच उठल्या होत्या. तितक्यात एक भक्त फुलांचा भला मोठा ढीग घेऊन त्यांची चरणपूजा करण्यासाठी येऊन पोचला. माताजींनी आपलं सगळं शरीर चादरीखाली झाकून घेतलं आणि पाय खाली सोडून त्या खाटेवर बसल्या. त्या भक्ताने त्यांच्या पायावर फुलं वाहिली, त्यांना नमस्कार केला आणि एखाद्या मूर्तीसमोर करावा तसा तो त्यांच्यासमोर बसून नाक धरून प्राणायाम करू लागला. सगळेजण आपापल्या कामात मग्न होते. माताजींजवळ कोणीच नव्हतं. बऱ्याच वेळानंतर गोलापमा माताजींच्या खोलीत आल्या. एका दृष्टिक्षेपात त्या सगळं काही समजल्या. लगेच त्या भक्ताचा हात धरून त्याने त्याला उठवलं आणि त्या त्याच्या अंगावर ओरडल्या, का रे बाबा, ही लाकडी मूर्ती समजलास की काय? आपल्या प्राणायामाने तिला सचेतन करण्याचा तुझा विचार होता वाटतं. अरे, इतकं कसं तुम्हा लोकांना समजत नाही? घामाने माताजींना कोण गुदमरल्यासारखं होत आहे पहा. आणखी एके दिवशीची गोष्ट. एक भक्त माताजींना प्रणाम करण्यासाठी आला. प्रणाम करतेवेळी त्याने आपलं डोकं माताजींच्या अंगठ्यावर जोराने आपटलं. अंगठा दुखावल्यामुळे माताजींनी असं केलं. जवळ असलेल्या लोकांनी त्याला म्हटलं, अरे, काय केलंस तू हे? त्यावर तो म्हणाला, आईच्या पायावर डोकं आपटून त्यांना दुखावून जात आहे. जोपर्यंत हे दुःख आहे तोपर्यंत आई माझी चांगली आठवण ठेवते. तो भक्त खरोखरच माताजींच्या आठवणीत कायमचा राहिला. अनेक भक्तांजवळ अनेक वेळा माताजींनी ही गोष्ट खूप हसत हसत सांगितली. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.